भाग 2 मधला जो भाग आहे पुढलं लेक्चर श्री मुंडे सर आमचे सहकारी मित्र ते त्यांनी घ्यावे अशी मी विनंती करून माझं लेक्चर या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. वेलकम स्टुडंट्स. थोडे रोजची तीच सूचना देऊन थोडंसं आम्हाला कसं तरी चुकल्यासारखं वाटतंय. कमेंट्स करू नका असं नेहमीच सांगावं लागतं. ते थोडंसं जरा पूर्ण लक्ष दिलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल, किंवा तुम्ही स्वतःला फसवताय, आपल्या घरच्यांना फसवताय. आणि कमेंट्स करून परत पुढं तेच वारंवार सूचना सांगाव्या लागतात. कोणाचेही नाव घेऊन आपल्याला कोणाची इज्जत घालवायची नाही. तर थोडं लक्ष द्या. पॅरलल लाईन्स थोडंसं उशीर झालाय, आपण 1-2 थेरम्स पाहूया आणि थांबूया. पॅरलल लाईन्स, लेट्स लर्न. काय लर्न करायचे आज? यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स, म्हणजे त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत आपल्या पॅरलल लाईन्सच्या त्याचा वापर कसा करायचा त्याच्यानुसार आपल्याला लर्न करायचं आहे. The first theorem is the sum of measures of all angles of a triangle is 180 degree. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला सिद्ध करायचे. हे आपल्याला माहिती आहे. आपण कोणताही त्रिकोण काढला तर त्याच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, पण आपल्याला ते सिद्ध करायचे. The sum of measures of all angles of a triangle is 180 degree. मग आता गिवन काय याच्यामध्ये? गिवन इज एनी ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR. तुम्ही कोणताही एक ट्रायंगल घेऊ शकता. मी आता इथे ट्रायंगल ABC घेतला. आता प्रूव्ह काय करायचंय? तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. सो अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC इक्वल टू 180 डिग्री. मी ते सर्कलनी दाखवले. अँगल ABC हा ब्लॅक सर्कलनी दाखवलाय, अँगल ACB हा ग्रीन सर्कलनी दाखवलाय आणि अँगल BAC हा ब्ल्यू सर्कलनी दाखवलाय. मुद्दामून आपल्याला लक्षात येण्यासाठी 3 अक्षरी नावं घेतलेली आहेत. मग अशा पद्धतीनं आता कसं करायचं? कन्स्ट्रक्शन करावं लागेल. नुसते आपल्याला या आकृतीवरनं लक्षात येणार नाही, तर कन्स्ट्रक्शन करावं लागेल. आणि जर कन्स्ट्रक्शन केलं नाही तर आपल्याला ते सोडवता येणार नाही. आता कन्स्ट्रक्शन काय करायचं? ड्रॉ अ लाईन पॅरलल टू सेगमेंट BC अँड पासिंग थ्रू A. ऑन द लाईन टेक पॉइंट्स P and Q such that P'-A'-Q means is P and Q in between A. तर मी एक फिगर काढलेली आहे, तुम्ही पूर्ण लक्ष द्या. ही फिगर तुम्ही या साइड BC ला पॅरलल लाईन मी काढलेली आहे, जी की A बिंदूतून जाणारी आहे. तुम्ही कोणत्याही एका बाजूला आणि त्या बाजू समोरील शिरोबिंदूतून जाणारी पॅरलल लाईन काढून हे सिद्ध करू शकता. म्हणजे मी या B बिंदूतून सुद्धा पॅरलल लाईन काढू शकतो AC ला आणि हे प्रूव्ह करू शकतो. मी या C बिंदूतून पॅरलल लाईन काढून सुद्धा सिद्ध करू शकतो. फक्त पुस्तकात दिलंय म्हणून आपण या ठिकाणी पॅरलल लाईन काढलेली आहे. इन पॅरलल लाईन टू सेगमेंट BC अँड पासिंग थ्रू पॉइंट A. अशा पद्धतीनं आपण पॅरलल लाईन काढले. आता प्रूफ घ्या. प्रूफ कसं करायचं? लाईन PQ इज पॅरलल टू लाईन BC. हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि AB इज सेगमेंट AB इज ट्रान्सव्हर्सल. आपल्याला थोड्या आकृत्यांमध्ये बदल करता आला पाहिजे म्हणून मी मुद्दामून आकृतीत थोडासा बदल केलाय. आता तुमच्या लक्षात येईल की PQ इज पॅरलल टू BC अँड सेगमेंट AB इज अ ट्रान्सव्हर्सल. आपल्याला अल्टरनेट अँगल्स माहित आहेत म्हणून अल्टरनेट अँगल्सच्या प्रॉपर्टी अँगल ABC हे पॉइंटरने दाखवलाय तो इक्वल टू अँगल PAB अल्टरनेट अँगल्स. मग अल्टरनेट अँगल्स अशा पद्धतीनं ते सारख्या मापाचे असतात किंवा जर पॅरलल लाईन्स असतील तर. म्हणजे PQ इज पॅरलल टू BC अँड देन alternate angles are in equal measure.
मग अशा पद्धतीनं लाईन PQ इज पॅरलल लाईन BC अँड सेगमेंट AC इज ट्रान्सव्हर्सल. आता आपण ट्रान्सव्हर्सल बदलतोय, थोडंसं आकृतीमध्ये थोडासा बदल करूया. ट्रान्सव्हर्सल मी बदलली. लाईन PQ इज पॅरलल टू BC अँड ट्रान्सव्हर्सल इज सेगमेंट AC. देन ऑल्सो alternate angles are equal. Angle ACB, this angle मी पॉइंटरने दाखवतोय तुम्हाला, अँड अँगल QAC जे दोन रेषांनी डबल रेषांनी दाखवलेले आहेत ते अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. और त्यांची माप ही सारख्या मापाची असतात कारण ती पॅरलल आहेत. आपण या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत, त्यामुळं त्या प्रॉपर्टीजचा व्यवस्थित वापर करून आपण हा थेरम सोडवणार आहोत. मग आता मी परत आपली आहे ती मूळची आकृती आणली आणि फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट इज alternate angle using segment AB is transversal and second statement is segment AC is transversal. Then from first and second we add both side. आपण जर ॲडिशन केली तर मी आता ॲडिशन करतोय लेफ्ट साईडची आणि राईट साईडची. अँगल ABC प्लस अँगल ACB पहा, याच्या फर्स्टचं लेफ्ट साईडची ॲडिशन केली, सेकंडच्या आणि फर्स्टच्या दोघांच्या लेफ्ट साईड आणि राईट साईड या दोघांची बेरीज केली तर मला थर्ड स्टेटमेंट मिळालं. मग अशा पद्धतीने हे थर्ड स्टेटमेंट झालं. अँगल ABC प्लस अँगल ACB इक्वल टू अँगल PAB प्लस अँगल QAC. आता आपल्याला या लेफ्ट साईडला दोन अँगल मिळालेले आहेत या ट्रायंगलचे आणि एकच अँगल राहिलाय. कोणता अँगल राहिलाय? तो BAC. मग आपल्याला जर प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला ह्या दोन्ही बाजूंमध्ये अँगल BAC हे आपल्याला ॲड करावं लागेल. म्हणून मी आता अँगल BAC ॲडिंग टू बोथ साइड्स ऑफ स्टेटमेंट थर्ड, म्हणजे मी या थर्ड स्टेटमेंटमध्ये आपल्याला अँगल BAC ॲड करतोय. मग अशा पद्धतीनं अँगल ABC प्लस ACB प्लस अँगल BAC इक्वल टू अँगल PAB प्लस अँगल QAC प्लस अँगल BAC. दोन्ही ह्याच्यामध्ये BAC आणि BAC हे अँगल मी ॲडिशन केलेलं आहे. तर आपल्याला ॲडिशन का करायची गरज पडली? तर आपल्याला प्रूव्ह करायचं की या तिघांची बेरीज 180 आहे. मग इथं तीन अँगल येत नव्हते म्हणून आपण राहिलेला अँगल ॲड केला. आता थोडं नेक्स्ट पुढची पायरी पहा, मी तेच वाक्य परत लिहिलंय. अँगल PAB, आता याची राईट साईड जर मी नीट निरीक्षण केलं तर अँगल PAB प्लस अँगल QAC प्लस अँगल BAC याच्यावर मी फोकस करणार आहे. तर हे नीट जर तुम्ही अँगल पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की मी आकृती थोडीशी चेंज केली. आता हे लिनियर पेअर्समध्ये आहे, हे तिन्ही अँगल जे आहेत ते लिनियर पेअर्समध्ये आहेत आणि मी थोडीशी आकृती परत आपल्याला लिनियर पेअर म्हणलं की अशी लिनियर पेअर पाहायची सवय नसते म्हणून मी आकृती थोडीशी बदलली. आणि अशा प्रकारे तुम्हाला आकृत्या बदलता आल्या पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्यातनं आकृतीचं थोडंसं ऑपरेशन करून आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने घ्यायच्या आणि मग या तिघांचीही बेरीज आपल्याला 180 येते. आणि म्हणून अशा पद्धतीनं अँगल PAC प्लस अँगल QAC. आता PAC का घेतलं? कारण अँगल PAB प्लस अँगल BAC, अँगल PAB आणि प्लस अँगल BAC हे आपल्याला अँगल PAC, आपल्याला दोनच अँगल लिनियर पेअर माहिती असतात म्हणून आपण तसं केलं, पुस्तकात दिलंय म्हणून. नाहीतर तिन्ही अँगलची बेरीज ही 180 येते आणि इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेअर रिजन दॅट इज सम ऑफ मेजर ऑफ ऑल थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. मी परत अँगल दाखवलाय. आता लेफ्ट हँड साईड लिहिली इक्वल टू 180 डिग्री. अशा पद्धतीनं आपण हा आपण पाहिलेला आहे. आता त्याच्या पुढचा थोडासा भाग पाहायचा आहे. लेट्स लर्न टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. जर आपल्याला टेस्ट पाहायच्या असतील पॅरलल लाईन्सच्या तर याच्यातला पहिला थेरम थोडासा इनडायरेक्ट पद्धतीचा आहे, त्यामुळे तो नीट जरा समजून घ्या व्यवस्थित आणि नंतर मग आपल्याला पुढचे थेरम्स एकदम सोपे आहेत. वेदर गिव्हन टू लाईन्स आर पॅरलल ऑर नॉट कॅन बी डिसाइड बाय एक्झामिन द अँगल्स. म्हणजे आपल्याला दिलेल्या लाईन्स ह्या पॅरलल आहेत किंवा नाही हे ठरवायचे. पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स आणि इंटिरियर अँगल्स यांच्या आपण प्रॉपर्टीज पाहिल्यात. आता आपल्याला थोडंसं
उलटं पाहिजे की दिलेल्या लाईन्स पॅरलल आहेत किंवा नाही हे ठरवण्यासाठी त्याच्या काय टेस्ट आहेत का, तर तिचे टेस्ट आहे. जर आपल्याला त्या लाईन्स पॅरलल आहेत किंवा नाही हे ठरवायचं असेल तर त्याची पहिली टेस्ट आहे ती ट्रान्सव्हर्सलच्या साह्याने आपण ते ठरवू शकतो. त्याची पहिली टेस्ट आहे इफ द इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे इंटिरियर अँगल्स त्यांची जर बेरीज, इंटिरियर अँगलची बेरीज सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची जर बेरीज पूरक असेल म्हणजेच 180 अंश असेल तर त्या लाईन्स पॅरलल असतात. ही झाली त्याची पहिली टेस्ट. दुसरी टेस्ट इफ वन ऑफ द पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. दुसरी टेस्ट काय, वन ऑफ द पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स, कोणते एक पेअर म्हणजे जोडी, अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोन, त्यांची जोडी जर एकरूप असेल, त्यांची माप जर सारखी असतील तरच त्या लाईन्स पॅरलल असतात. आपले हे सगळे विधान जे आहेत ते कंडिशनल स्टेटमेंटमध्ये आहेत. पहा, नीट जर लक्ष दिलं तर तुम्हाला तीन अँगलच्या जोड्या मिळतात आपल्याला आणि त्या 3 अँगलच्या आपल्याला टेस्ट आहे. थर्ड टेस्ट इज इफ वन ऑफ द पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे दुसरी आणि तिसरी टेस्टमध्ये अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, तिसऱ्या टेस्टमध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, पण पहिल्या टेस्टमध्ये कॉन्ग्रुएंट नाहीये. पहिल्या टेस्टमध्ये इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची बेरीज 180 लागते आणि दुसऱ्या टेस्टमध्ये ते अँगल कॉन्ग्रुएंट म्हणजे सारख्या मापाचे लागतात. तिसऱ्या टेस्टमध्ये सुद्धा अँगल सारख्या मापाचे लागतात. आणि मग अशा पद्धतीनं जर तसं असेल तरच तुम्हाला त्या लाईन पॅरलल असतात असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे हे असेल तरच कंडिशनल स्टेटमेंट आहे. हे असेल किंवा तिन्हीपैकी एक गोष्ट जरी असेल, तिन्ही टेस्ट घ्यायची गरज नाही, एक टेस्ट जरी असेल तरी सुद्धा आपल्याला त्या पॅरलल लाईन्स आहेत असं म्हणता येतं. त्यातली पहिली टेस्ट पाहिजे आपल्याला. ती पहिली टेस्ट आहे इंटिरियर अँगल टेस्ट. इंटिरियर अँगल टेस्ट. मग त्या इंटिरियर अँगल टेस्टला कसं आपल्याला पाहता येईल इंटिरियर अँगल टेस्ट. इफ द इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द 2 लाईन्स आर पॅरलल. हे जर आपल्याला पाहायचं असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला थोडंसं त्याची एक आकृती काढावी लागेल. इनडायरेक्ट थेरम्स आहेत हे. गिवन काय आहे, गिवन लाईन XY इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ अ लाईन AB अँड लाईन CD. अँगल BPQ प्लस अँगल PQD इक्वल टू 180 डिग्री अँड टू प्रूव्ह लाईन AB पॅरलल लाईन CD. आता मी फिगर काढलेली आहे, नीट लक्ष द्या. गिवन दिलंय XY इज अ ट्रान्सव्हर्सल म्हणजे ही XY ही त्याची छेदिका आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. आणि ही जर छेदिका असेल आणि अँगल BPQ प्लस अँगल PQD, BPQ अँड PQD हे जर या दोघांची बेरीज 180 असेल, हे दोन आहेत इंटिरियर अँगल्स. मग इंटिरियर अँगल जर 180 डिग्री असतील तर त्या दोन लाईन पॅरलल असतात, लाईन AB पॅरलल लाईन CD. अशा पद्धतीनं आपण हा थेरम त्याचं प्रूफ पाहणार आहोत. ते प्रूफ आता थोडक्यात मी सांगणार आहे, वाटलं तर तो रिपिटेशन करूया आपण उद्या, पण आता थोडंसं आहे 5 मिनिटं वेळ तर त्याला थोडक्यात आपण पाहूया. म्हणजे अशा पद्धतीनं वी आर गोइंग टू प्रूव्ह गिवन अँड इनडायरेक्ट प्रूफ. याला इनडायरेक्ट प्रूफ म्हणतात. कोणतेही एक स्टेटमेंट जे आहे ते आपण सत्य आहे असं मानायचं आणि प्रूव्ह करताना ते चूक दाखवायचं आणि त्याला म्हणायचं इनडायरेक्ट प्रूफ. लेट अस सपोज दॅट द स्टेटमेंट टू बी प्रूव्ड इज रॉंग. दॅट इज वी अझ्युम लाईन AB अँड लाईन CD आर नॉट पॅरलल. आपल्याला काय दाखवायचंय, लाईन AB अँड लाईन CD आर पॅरलल हे दाखवायचंय. त्यामुळं आपण आता पहिल्यांदा असं म्हणतोय की लाईन AB अँड लाईन CD आर नॉट पॅरलल. आणि मग सगळ्यात शेवटी हे कसं चूक आहे हे दाखवलं की आपल्याला हे सिद्ध झालं असं सांगता येईल. मीन्स लाईन AB अँड लाईन CD इंटरसेक्ट ॲट पॉईंट T. जर त्या पॅरलल लाईन नाहीत तर त्या कुठेतरी इंटरसेक्ट झाल्या पाहिजे. पॅरलल लाईनची डेफिनेशन्स आहेत की त्या इंटरसेक्ट होत नाही. मग इंटरसेक्ट जर होणार असतील तर त्या कोणत्या तरी बिंदूत होतात. म्हणून अँगल these lines are intersect in point T. आता आपण इंटरसेक्ट करणारी एक आकृती काढलेली आहे आणि याच्यात आपल्याला एक त्रिकोण मिळाला आहे.
ट्रायंगल PQT. जर तुम्ही नीट फोकस केलं तर तुमच्या लक्षात येईल की ते ट्रायंगल्स आपल्याला दिसतील. मग तो ट्रायंगल आता मी सेपरेट काढून दाखवतो तुम्हाला. अँगल TPQ हा ट्रायंगल जर असेल तर या ट्रायंगलच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आत्ताच आपण पाहिलेला प्रमेय आहे. अँगल TPQ प्लस अँगल PQT प्लस अँगल PTQ इक्वल टू 180 डिग्री. मी आकृतीत फक्त ट्रायंगल ठेवलाय म्हणजे तुमच्या लक्षात येईल की TQP हा अँगल प्लस PQT हा अँगल आणि PTQ हा तिसरा अँगल, तिन्ही अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते. आत्ताच आपण पाहिलेला प्रमेय आहे. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, कारण लगेच द्यायचं, कारण लिहायचंच आहे. बट वी नोट दॅट अँगल TPQ प्लस अँगल PQT इक्वल टू 180 डिग्री. हे आपल्याला दिलेलं आहे की अँगल TPQ याचं आणि PQT या दोघांच्या मापांची बेरीज 180 हे दिलेलं आहे पक्षामध्ये. मग आता जर हे दिलेलं असेल तर आपण या तिघांची बेरीज 180 म्हणतोय आणि दिलं या दोघांची बेरीज 180 आहे. मग कसं शक्य आहे? मग तिसरा कोन 0 होईल. दॅट इज द सम ऑफ 2 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 बट सम ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. सो अँगल PTQ इज इक्वल टू 0. आता तो जर 0 असेल PTQ तर त्या PT आणि QT ह्या एकच लाईन असल्या पाहिजे. म्हणजे की ज्या कोणत्या वेळेस 0 होतो तो अँगल, ज्यावेळेस त्या लाईन एकच असतील त्यावेळेस लाईन PT अँड लाईन QT मीन्स लाईन AB अँड लाईन CD आर नॉट डिस्टिंक्ट लाईन्स. त्या वेगवेगळ्या लाईन नाहीच आहेत, कारण जर अँगल 0 झाला तर ती एकच लाईन असली पाहिजे. बट वी आर गिव्हन दॅट लाईन AB अँड लाईन CD आर डिस्टिंक्ट लाईन्स. पण आपल्याला काय दिले माहिती? AB आणि CD ह्या वेगवेगळ्या लाईन्स आहेत आणि त्या पॅरलल आहेत. But we are given that the line AB and line CD are distinct lines. Therefore, we arrive at contradictions. म्हणजे हे कुठंतरी गोंधळ टाकणारं विधान आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे जर गोंधळ टाकणारं विधान असेल तर ते विधान आपल्याला मान्य करता येणार नाही. मग हे चुकीचं आहे. Therefore, our assumption is wrong. म्हणजे आपण जे गृहीत धरलं होतं ते चुकीचं आहे. हेन्स लाईन AB अँड लाईन CD आर पॅरलल. आपण जे ॲझम्पशन धरलं होतं की लाईन्स पॅरलल नाहीत, मग पॅरलल नाहीत हे दाखवलं तर आपलं जे पहिलं दाखवलेलं आहे ते चूक निघतं. आणि मग चूक निघतं, गृहीत धरलेलं जर चूक असेल तर जे पूर्वीचं आहे तेच बरोबर आहे. म्हणून ते कॉन्ट्रडिक्शन झाल्यानंतर आपलं म्हणजे त्या लाईन्स छेदणाऱ्या नसून त्या लाईन्स पॅरलल आहेत. अशा प्रकारे हा थेरम आपण इथं संपवतो. आता पुढचा थेरम उद्या पाहूया कारण उशीरही झालेला आहे. अशा पद्धतीनं परत एकदा मी विनंती करतो की तुम्ही कमेंट्स जरा कमी करा. बरेच जण नुसते वाद करतायत, वेगवेगळ्या पद्धतीचे कमेंट्स करतायत आणि त्याचा परिणाम मग आपला अभ्यासावर होऊ शकतो. आणि जर घरच्यांच्या लक्षात आलं की अशा पद्धतीनं हे फक्त टाइमपास करतायत तर त्याचा उपयोग होणार नाही. तुम्हाला घरच्यांनी खूप विश्वासाने तुमच्याजवळ मोबाईल दिलेला आहे, तो काय फक्त कमेंट्स करण्यासाठी नाही. तर कमेंट्स करा, तुम्ही अवश्य करा, पण अभ्यासाच्या करा. सर समजलं नाही हे आम्हाला परत सांगा, अशा पद्धतीने कमेंट्स करा. किंवा जे पाहतायत त्यांनी, ज्यांना त्या कमेंट्सचा त्रास होतोय त्यांनी सरळ सरळ वरच्या कोपऱ्यामध्ये उजव्या हाताला एक कमेंट्स सारखा छोटासा बॉक्स असतो, त्याच्यावर जर क्लिक केलं तर ते कमेंट्स बंद होतात. म्हणजे ज्यांना खरंच ऐकायचे त्यांनी उद्यापासून कमेंट्स करू नका आणि ज्यांना करायचे त्यांनी केल्या तरी आता त्यांना काय आपण थांबवू शकत नाही. तर तुम्ही आपल्या कमेंट्सचं बंद करून ठेवा म्हणजे तुमचं लक्ष पूर्ण दिसेल. कारण आम्ही जे टाईप केलेलं आहे, जे तयार केलेलं आहे ते दिसणार नाही तुम्हाला त्याच्यावर स्क्रीनवर, कमेंट्सच दिसतात नुसत्या. म्हणून हे जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इतरांनाही सांगा. अशा पद्धतीनं हे आजचं लेक्चर इथं थांबूया. आपण एक जो थेरम आहे तो आपण उद्या परत पाहूया. म्हणजे अशा पद्धतीनं हे आजचं लेक्चर इथं थांबवतो. धन्यवाद.